Hello my dear students. Now today we are going to study L'Hospital rule and successive differentiation, which is your unit 2. Okay, so first we see the topic determinant forms and L'Hospital rule. Okay, so see what is the indeterminate forms and L'Hospital rule. Okay, if suppose this topic is very easy. So see here, limit x tends to a, f of x is equal to L, and limit x tends to a, g of x is equal to m, and if m is not equal to 0. बघा काय दिलेलं आहे आपल्याला, एफ ऑफ एक्सचं लिमिट काय दिलेलं आहे, ॲट एक्स इज इक्वल टू ए एल, अँड जी ऑफ एक्सचं लिमिट एम आहे सपोज, अँड सपोज एम इज नॉन झिरो, m is not equal to 0, then if limit x tends to a, f of x divided by g of x is equal to limit x tends to a, f of x divided by limit x tends to a, g of x, which is equal to limit of this will be L, so we put L, and g of x will have a limit m, so we put m, L divided by m. But if L is not equal to 0 and m is equal to 0, सपोज आपण काय घेतलं, एल नॉन झिरो आहे आणि एम काय घेतला, 0 घेतला. एम जर 0 पुट केला तर लिमिट काय होईल, लिमिट एक्स टेंड्स टू एफ ऑफ एक्स डिवाइड बाय जी ऑफ एक्स इन्फिनिटी येईल, राईट. एल बाय 0 काय होईल, इन्फिनिटी. दॅट मीन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट. काय होईल, लिमिट एक्स टेंड्स टू ए, एफ ऑफ एक्स डिवाइड बाय जी ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट. ओके, सो we now consider the case when L is equal to 0 and M is equal to 0. सपोज आपण काय केस कन्सिडर करू, इथे L is not equal to 0 घेतला होता, M is equal to 0 घेतला होता. ओके, नाव हिअर वी कन्सिडर L is equal to 0, both are 0. In this case the limit of the quotient f of x divided by g of x, limit x tends to a, f of x divided by g of x is said to be indeterminate form of the type 0 by 0. जेव्हा एफ ऑफ एक्सचं पण लिमिट काय असेल, 0, म्हणजे एल पण काय 0 आणि जी ऑफ एक्सचं पण लिमिट काय असेल 0, तेव्हा लिमिट एक्स टेंड्स टू ए, एफ ऑफ एक्स डिवाइड बाय जी ऑफ एक्स कुठला फॉर्म असणार आहे त्याचा, इनडिटर्मिनेंट फॉर्म ऑफ द टाईप 0 बाय 0. म्हणजे याचं पण लिमिट 0 आहे, याचं पण लिमिट 0 आहे. अशा वेळेला हा फॉर्म काय असणार आहे, इनडिटर्मिनेंट फॉर्म ऑफ द टाईप 0 by 0, of the type 0 by 0. ओके, सिमिलरली समजा एफ ऑफ एक्सचं पण लिमिट काय, इन्फिनिटी, जी ऑफ एक्सचं लिमिट काय आहे, इन्फिनिटी. इन दिस केस लिमिट ऑफ द क्वेश्चन, म्हणजे याचं पण लिमिट इन्फिनिटी, याचं पण लिमिट इन्फिनिटी. इन दिस केस लिमिट एक्स टेंड्स टू एफ ऑफ एक्स डिवाइड बाय जे ऑफ एक्स इज ऑफ द इनडिटर्मिनेंट फॉर्म ऑफ द टाईप इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. येते लक्षात, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. 0 बाय 0 इनडिटर्मिनेंट फॉर्म असणार आहे, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी इज ऑल्सो इनडिटर्मिनेंट फॉर्म. नाउ दी अदर इनडिटर्मिनेंट फॉर्म्स आर रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल. बघा पुढचे पण इनडिटर्मिनेंट फॉर्म्स आहेत, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी हा पण इनडिटर्मिनेंट फॉर्म आहे. 0 इंटू इन्फिनिटी, 1 रेस टू इन्फिनिटी, 0 रेस टू 0 फॉर्म, इन्फिनिटी रेस टू 0 फॉर्म, ऑल आर द इनडिटर्मिनेंट फॉर्म. जसं 0 बाय 0 इनडिटर्मिनेंट फॉर्म आहे, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी इनडिटर्मिनेंट फॉर्म आहे, तसंच इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी, 0 इंटू इन्फिनिटी, 1 रेस टू इन्फिनिटी, 0 रेस टू इन्फिनिटी अँड इन्फिनिटी रेस टू 0 आर ऑल्सो ए इनडिटर्मिनेंट फॉर्म्स. ओके, तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग इज अ इनडिटर्मिनेंट फॉर्म. मग तुम्हाला 4 ऑप्शन असतील. पहिला ऑप्शन इन्फिनिटी बाय इन्फिनिटी, सेकंड ऑप्शन इन्फिनिटी रेस टू इन्फिनिटी, थर्ड ऑप्शन इन्फिनिटी रेस टू 0 अँड फोर्थ ऑप्शन 0 बाय 0. याच्यामध्ये बघितलं आपण तर इन्फिनिटी बाय इन्फिनिटी, 0 बाय 0 इनडिटर्मिनेंट फॉर्म आहे, इन्फिनिटी रेस टू 0 इनडिटर्मिनेंट फॉर्म आहे, इन्फिनिटी रेस टू इन्फिनिटी आहे का, नाही, हा इनडिटर्मिनेंट फॉर्म नाही आहे. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी काय होणार आहे, इनडिटर्मिनेंट फॉर्म. ओके, दॅट मीन्स option second is correct. Okay, which of the following is not a indeterminate form, then infinity raised to infinity is not a indeterminate form. अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला मल्टिपल चॉईसमध्ये विचारू शकतात. ओके, नाव सी एक्झाम्पल.
याच्यावरचे एक्झाम्पल पण फार सोपे आहेत, जे तुम्हाला मार्क्स मिळवून देतील. ओके, सो सी एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, लिमिट एक्स टेंड्स टू 0 एक्स स्क्वेअर, लिमिट एक्स टेंड्स टू 0 एक्स स्क्वेअर प्लस 2 cos x minus 2 divided by x sin cube x. Okay, x square plus 2 cos x minus 2 divided by x sin cube x. Now see solution. The factor sin cube of x is in the denominator and it is continuously differentiating. We know trigonometric functions, sin cube is always continuous function. Okay, and which is the okay. Now limit x tends to a, we rewrite this example as limit x tends to 0 x square plus 2 cos x minus 2 x sin cube. We written it as limit x tends to 0 x square plus 2 cos x. Okay, so limit x tends to 0 x square plus 2 cos x minus 2 divided by, we adjust here term, x can be written as x raised to 4, that means x cube divided by x raised to 4, right? बघा x cube काय कॅन्सल होईल आणि इथे रिमेन्स विल बी ओनली 1 x. So here we adjust this term x, we adjust like that x cube by x4. Okay, so now we write this as limit x tends to 0 x square plus 2 cos x minus 2 divided by x raised to 4 into x cube divided by sin cube of x. Okay, so we, by the properties of limit, we take separate limit of both the terms. So we get limit x tends to 0 x square plus 2 cos x minus 2 divided by x raised to 4 into limit x tends to 0 x cube by sin cube of x. We know limit x tends to 0 sin x upon x is equal to 1. So we write this term as limit x tends to 0 1 upon sin cube x divided by x cube. That means this can be written as limit x tends to 0 1 upon sin x divided by x bracket cube, and sin x divided by x limit काय 1. So here 1 by 1 will be 1. So we write limit x tends to 0 x cube by sin cube of x will be 1. This is the standard form. Limit x tends to 0 sin x upon x is equal to 1. So here limit of this term will be 1. Now limit x tends to 0 x square plus 2 cos x minus 2 divided by x raised to 4. आता बघा इथनं खरं एक्झाम्पल स्टार्ट होते. ओके, आता बघा x टेंड्स टू 0, तुम्ही जर न्यूमरेटरला x इज इक्वल टू 0 पुट केला, सपोज दिस इज एफ ऑफ एक्स फंक्शन अँड दिस इज द जी ऑफ एक्स फंक्शन. ओके, एक्स इज इक्वल टू 0 पुट करा न्यूमरेटरला, काय होईल 0 स्क्वेअर प्लस 2 इंटू कॉस 0 मायनस 2. ओके, 0 स्क्वेअर प्लस 2 कॉस 0 मायनस 2. कॉस 0ची व्हॅल्यू काय आहे, कॉस 0 विल बी 1. So here 0 square will be 0 plus 2 into cos 0 1 minus 2. So 2 minus 2 is equal to 0. That means f of x is equal to 0. आणि g of x मध्ये पुट करा, x is equal to 0 पुट केला, 0 raised to 4 will be 0. That means it is of the type 0 by 0 form. म्हणजे f of x चं पण लिमिट काय येतं 0 आणि g of x चं पण लिमिट काय येतं 0. So here this is, we write this as a 0 by 0 form. Okay, so this will be 0 by 0 form, right? Now it is of the 0 by 0 form, ही स्टेप डबल झाली. ओके, 0 by 0 form. So we differentiate function f of x and g of x. So we get, बघा x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x मायनस 2 इंटू कॉस एक्स, सॉरी प्लस 2 इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, सो मायनस 2 इंटू साइन एक्स, आणि मायनस 2 काय आहे कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल प्लस मायनस 0. ओके, काय फरक पडणार आहे नाही. डिवाइड बाय एक्स रेज टू 4चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 4x क्यूब. वी नो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन विल बी एन एक्स रेज टू एन मायनस 1. हियर एन इज इक्वल टू 4. सो 4 minus 1 4. 4x raised to 4 minus 1 will be 4x cube. Okay, again we check, it is
अगेन वी चेक इट इज ऑफ द फॉर्म 0/0 फॉर्म. बघा x इज इक्वल टू 0 पुट करा न्यूमरेटरला, काय होईल 2 इंटू 0 मायनस 2 इंटू साईन 0 विल बी 0. सो दॅट विल बी 0. इथे पण 0 पुट करा, काय येणार आहे 0. सो लिमिट ऑफ f ऑफ x विल बी 0 अँड लिमिट ऑफ g ऑफ x इज इक्वल टू 0. सो इट इज ऑफ द 0/0 फॉर्म. सो नाउ again 0/0 form. So again we differentiate function f of x and g of x function. So we get derivative of 2x will be 2 because derivative of x will be 1. So 2 into 1 will be 2 minus, here minus sign as it is, 2 into sin x have a derivative cos x. So we write 2 minus 2 cos x and 4x cube. 4x cube have a derivative 4 into, here x cube have a derivative 3 into x square. 4 into 3 will be 12. So we write 12x square. Okay. Again we check it is of the 0/0 form. See here, if we put x is equal to 0, here cos 0 will be 1. So 2 minus 2 into 1 will be 0. Here also we put x is equal to 0. So we get 12 into 0 square will be 0. So it is of the form 0/0 form. Again we differentiate this term. So we get 2 have a derivative, here 0 derivative, constant termचा derivative काय असणार आहे 0. here cos x चा derivative काय येईल मायनस साइन x and मायनस मायनस काय होणार आहे प्लस. सो प्लस 2 sin x डिवाइड बाय 12x square. 12x square. Now 12 into x square चा derivative काय येईल 2x. So 12 into 2 will be 24 into x. Okay. So here 2 sin x divided by 24x. Again it is of the 0/0 form because 2 into sin 0. पुन्हा तुम्ही x is equal to 0 पुट करा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. sin 0 काय असणार आहे 0. So 2 into 0 will be 0. Here 24 into 0 will be 0. So it is of the 0/0 form. Again we differentiate this term. So we get 2 into sin x have derivative cos x divided by 24 x have derivative 1. So we get limit x tends to 0 2 cos x divided by 24. आता बघा डिनॉमिनेटर काय झालाय नॉन झिरो झालाय आणि न्यूमरेटर पण काय आहे बघा. न्यूमरेटर मध्ये पण काहीतरी व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, न्यूमरेटर मध्ये नाही आली तरी चालेल पण डिनॉमिनेटर काय पाहिजे तुमचा नॉन झिरो पाहिजे. देन वी स्टॉप दिस प्रोसेस. सो विच इज इक्वल टू 2 इंटू हियर वी पुट लिमिट एक्स इज इक्वल टू 0 cos 0 डिवाइड बाय 24 विच इज इक्वल टू 2/24 इंटू cos 0 विल बी 1. 2 इंटू 1 and divide by 24. So this is 2/24 and 2 ने काय होणार 24 ला डिवाइड होईल 12. So we get 1/12. This is the answer of this example. Okay. So limit x tends to 0 x square plus 2 cos x minus 2 divided by x sin cube will be 1/12. Answer will be 1/12. Okay. एक्झाम्पल समजलं असेल. प्रोसेस कुठपर्यंत तुम्हाला करायची ही जोपर्यंत तुम्हाला नॉन झिरो डिनॉमिनेटर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही काय करणार ही प्रोसेस कंटिन्यू करणार. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल. सो सी नेक्स्ट एक्झाम्पल. इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेंड्स टू 0 लॉग ऑफ साइन एक्स डिवाइड बाय कॉट एक्स. ओके, व्हेरी सिम्पल. सो सी सोल्यूशन. लिमिट एक्स टेंड्स टू 0 लॉग ऑफ साइन एक्स डिवाइड बाय कॉट एक्स. आता पहिले आपण लिमिट पुट करून बघणार की इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्ममध्ये आहे की 0/0 फॉर्ममध्ये. ओके, आपण काय करणार आहे एक्झाम्पल कुठल्याही फॉर्ममध्ये असो 0⁻0 फॉर्ममध्ये असेल तर त्याला 0/0 फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार अँड देन वी सॉल्व इट. ओके. सो हियर वी पुट एक्स इज इक्वल टू 0. सो वी गेट लॉग ऑफ sin 0 divided by cot of 0. Okay, log of sin 0. log of sin 0. log of sin 0. sin 0 ची व्हॅल्यू काय 0 म्हणजे log 0. log 0 ची व्हॅल्यू काय येते इन्फिनिटी. सो दिस न्यूमरेटर हॅव अ व्हॅल्यू इन्फिनिटी अँड cot of 0. cot of 0 म्हणजे काय असणार आहे cot 0 विल बी 1/sin 0.
आणि साइन झिरोची व्हॅल्यू काय आहे 0. सो 1/0 विल बी इन्फिनिटी. सो दिस denominator have value infinity. That means it is of the infinity by infinity form. So we differentiate numerator and the denominator. Log of sin x चा derivative काय 1/sin x. We know derivative of log x is equal to 1/x. d by dx of log x is equal to 1/x. Here x will be sin x, so 1/sin x into again derivative of sin x will be cos x by the chain rule. Divide by cot x have a derivative minus cos x square x. So we write this as cos x divided by sin x divided by cos x square x. We can write it as minus 1/sin square x. So which is equal to limit x tends to 0 minus sin वरती दिले इथे cos x divided by sin x into 1/sin square x. We write it as a sin square x. Cos x into sin square x divided by sin x. 1 sin x will be cancelled. So here limit x tends to 0 minus cos x into sin x. 1 sin x will be remain. So there is a denominator will be 1. आता इथे denominator काय आला 1 which is non-zero. So here we stop and we directly put the limit. So we put x is equal to 0 minus sin of 0 into cos of 0. Sin 0 have a value 0 and cos 0 have a value 1. Minus 0.0 into 1 will be 0. So limit x tends to 0. Log of sin x divided by cot x have a limit 0. Okay, example समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, पुढचा एक टाईप बघू आपण यातला, मग नंतर हा टॉपिक स्टॉप करू. ओके, सो सी नेक्स्ट एक्झाम्पल, व्हेरी इझी एक्झाम्पल. इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू 0 x raised to x. सो सी सोल्युशन लिमिट एक्स टेन्स टू 0 x raised to x. बघा x इज इक्वल टू 0 पुट करा, काय मिळेल 0 raised to 0. एक्सची व्हॅल्यू 0, इथे पण 0, म्हणजे 0 raised to 0 फॉर्म आला हा, राईट. सो लेट वी कन्सिडर y इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 x raised to x. आता आपल्याला हा 0/0 फॉर्ममध्ये आणायचं किंवा इन्फिनिटी फॉर्ममध्ये याला कन्व्हर्ट करायचं आहे. ओके, सो फॉर दिस वी टेक y इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 x raised to x अँड वी टेकिंग लॉग ऑफ बोथ साईड. आता ही व्हॅल्यू काय करायला लागेल, तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल, त्याशिवाय लिमिट तुम्हाला घेता येणार नाही. ओके, सो वी टेकिंग log of both sides, we get log y is equal to limit x tends to 0 log of x raised to x, and we know rule log of a raised to b is equal to b log a. So we write log of x raised to x will be x log x, okay, which is equal to limit x tends to 0. x we can write it as 1/sin x. काही फरक पडणार आहे का, नाही, x पुन्हा वरतीच जाणार आहे. सो हिअर log x डिवाइड बाय 1/x. सो सी हिअर, आता इथे जर चेक केला असता आपण काय ह्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे, याला का रिटर्न केलं आहे, कारण इथे जर x इज इक्वल टू 0 पुट केला तर 0 इंटू लॉग ऑफ 0, लॉग 0ची व्हॅल्यू इन्फिनिटी, म्हणजे 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म झाला हा, बरोबर. आपल्याला काय फॉर्म पाहिजे, 0/0 किंवा इन्फिनिटी फॉर्म. सो फॉर दिस वी टेक न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर लॉग एक्स डिवाइड बाय 1/x. सो इफ वी पुट x इज इक्वल टू 0 हिअर, सो लॉग ऑफ 0 will be infinity and here 1/0 will be infinity. That means this is the infinity by infinity form. ओके, आता इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्ममध्ये आलं आहे, म्हणजे तुम्ही काय करणार, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिफरन्शिएट करणार. ओके, लॉग एक्स हॅव अ डेरिव्हेटिव्ह 1/x and 1/x d/dx of 1/x which can be written as d/dx of x raised to -1. So which is equal to d/dx x raised to -1. n ची व्हॅल्यू काय, -1. So we write it as a -1 x raised to -1. We know derivative of x raised to n is equal to n x raised to n -1. So here n is equal to -1, x raised to काय -1. So n is equal to -1. So we get -1 x raised to -1. So which is -1 x raised to -2. That means -1 x raised to -2 will be 1/x square. So we write 1/log x have derivative 1/x and 1/x have derivative -1/x square. Okay, now
x get cancel, -1 upon x will be -x. हा काय जाईल, न्यूमरेटरला जाईल. सो लिमिट x टेन्स टू 0 -x. x टेन्स, आता बघा इथं डिनॉमिनेटर काय झाला, 1 झाला, नॉन झिरो झाला. सो हिअर we directly put the limit x tends to 0, so which is x will be have value 0, so we get directly limit 0. therefore log of y is equal to 0. आपल्याला लिमिट मिळालं की इथे नाही, आपण इथे काय घेतलेलं, log of y. so log of y is equal to 0. we have to find the value of this limit will be y, so we have to find the value of a y. so taking log of y is equal to 0, we write it as y is equal to e raised to 0. okay, we know exponential form y is log of y is equal to 0, then we write it as a y is equal to e raised to 0. log cancel होतं आणि इथे काय होईल, e raised to 0. e raised to 0 have a value 1, that means y is equal to 1. this is the last answer. so limit x tends to 0, x raised to x have a value 1. okay, so now we take or we start in next topic, successive differentiation. so what is the successive differentiation? so see here, if we take y is equal to f of x, next topic our successive differentiation. खूप सोपा टॉपिक आहे हा. डिफरन्सिएशन खूपच सोपं असतं. ओके, याच्यावरती तुम्ही भरपूर मार्क्स घेऊ शकता. so if y is equal to f of x and if it is differentiable on some interval, then y dash is equal to, we write f dash of x, right? म्हणजे तुम्ही नोटेशन बघा, एफचं नोटेशन एफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार, एफ डॅश ऑफ एक्स. सेकंड डेरिव्हेटिव्ह हा पुन्हा डिफरन्सिएबल असेल तर एफ डबल डॅश ऑफ एक्स सेकंड डेरिव्हेटिव्ह. थर्ड डेरिव्हेटिव्ह एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स, एफ फोर्थ डॅश ऑफ एक्स, एफ फिफ्थ ऑफ एक्स. येते लक्षात? अप टू डॉट 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 एफ रेस टू एन ऑफ एक्स, एनथ डेरिव्हेटिव्ह अप टू डॉट डॉट डॉट. ओके, सेम नोटेशन तुम्ही कसं रिटर्न करू शकतात, वाय डॅश. वाय डॅश म्हणजेच काय, एफ डॅश ऑफ एक्स, वाय डबल डॅश, वाय ट्रिपल डॅश, वाय फोर्थ डॅश मीन्स फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स अप टू वाय रेस टू एन अप टू डॉट डॉट डॉट. सेम we write it as a d by dx of y, d by dx of y double dash, sorry, d by dx of y dash. this term will be d by dx of y dash. y dash चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला तर y double dash, d by dx of y double dash, d by dx of y raised to triple dash up to d by dx. here d by dx first derivative, d2y by dx square. see here, मी पुन्हा हे नोटेशन सांगते तुम्हाला. d by dx ऑफ काय घेणार, y फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, d2y by dx square सेकंड नोटेशन, d3y by dx क्यूब थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ y up to d raised to n y by dx raised to n, nth derivative up to dot dot dot. okay, समजलंय? now also we write it as a y1 as a first derivative, y2 as a second derivative, y3 as a third derivative up to yn as the nth derivative of the function f of x up to dot dot dot. हे सगळे काय झाले तुमचे नोटेशन झाले आणि हे काय झाले सक्सेसिव्ह डिफरन्सिएशन. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह, फोर्थ, फिफ्थ अप टू nth डेरिव्हेटिव्ह. ओके, नाउ in next video we see examples on the successive differentiation. okay, now here we stop. thank you. if we have any difficulty regarding this video, then comment me on comment box or send on my WhatsApp group. okay, thank you.